दरम्यान इंडिगोच्या या गोंधळामुळे प्रवाशांना तर आता नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। डीजीसीए कडून इंडिगोच्या सीईओला नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। 4 सदस्यीय समिती या संदर्भामध्ये चौकशी करून अहवालानंतर कारवाई करण्यात येईल असेच सांगण्यात येते। अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की 10 तासाचा आमचा जो टाइम आहे तो कमी केला जावा, तो 8 तासाचा केला जावा। आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले। फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी 2 टप्प्यामध्ये करण्यात यावी। 1 जुलै 2025 व 1 नोव्हेंबर 2025 अशा 2 टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत। परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही। अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत, ह्या सूचना देण्यात आल्या।